मी माणिक राठोड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहे. मी सामकी ॲग्रो म्हणून गावरान कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे. सुरू करून मला जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले आणि माझ्या फार्मवर आपण सर्व आलेले आहात. आपला थोडक्यात परिचय देण्यात यावा. मी पंकज देठे घाटांजीवरून आलो. काकाजीच्या फार्मला व्हिजिट केली आज. जसं गावरानी प्युअर गावरानीचं काम काकाजीचं आणि खूप मस्त पक्षी आहे. आपले जे काही प्रश्न होते त्यांचे छान समाधान झालं आमचं. काकाजी आम्ही जसं विचारलं पूर्ण माहिती यांच्याकडून मिळाली आपल्याला. धन्यवाद. आपला परिचय. मी वैभव गजानन ठाकरे, तालुका केळापूर इथून आलेलो आहे. मित्रांनी सांगितलं मला की तिथे गावरानी कोंबड्याचा फार्म आहे, तिथे जाऊन आपण व्हिजिट द्यायची, म्हणून आज आम्ही इथे आलोय. इथे असं बघितलं आहे म्हणजे इथलं वातावरण, इथली जागा, झाडं वगैरे लावणे आणि फॉर्मची पण व्यवस्था मस्त आहे इथं आणि कोंबड्याची व्यवस्था पण चांगली आहे आणि तसं डेव्हलप पण कोंबड्यामध्ये दिसते आणि सर्व गोष्टी तर चांगल्या वाटल्या. धन्यवाद. माझं नाव आतिश फुलाती, मी महागावरून आलो. काकाचं एक महत्वाचं म्हणजे हे खाद्य घरचं टाकतात, त्याच्यामुळे यांचा खर्च बऱ्यापैकी वाचते. आणि एक म्हणजे एक आजोला हे स्वतः तयार करतात आणि पक्ष्यांना टाकतात, त्याचा पण खर्च बराच वाचतो. बाकी यांचं शेड वगैरे चांगलं केलेलं आहे आणि जागा वगैरे चांगली मुरमाड जमीन असल्यामुळे चांगलं प्रकारे पाणी निचरा वगैरे होते, त्याच्यामुळे शेड मस्त वाटतं. शिवशंकर ठाकरे, मी रायगाववरून आलो. माझं नाव पंकज दत्ताला रांडे आहे. मी मागावरून आलेलो. तर इथे जसं की आपण हे फार्म बघत आहे, जसं की सामकी ॲग्रो फार्म. तर आम्ही इथं व्हिजिट द्यायला होतो. जसं की आपल्या इथं अस्सल गावरान म्हणून कोंबडी गावरान पालन असं केलं जाते. तर यातलं जे नियोजन आहे फार प्रकारे म्हणजे अतिशय चांगलं केलेलं आहे यांनी. जसं की कोठ्याची बांधणी वगैरे जे आहे ते पण जसं की लांबी आपण किती बी ठेवू शकतो. रुंदीकरण जे आहे ते समजा 20 ते 25 फुटाच्या आत राहिले पाहिजे. आणि यांचं जे नियोजन आहे ते एक चांगल्या प्रकारे यांनी केलेलं आहे. जसं की टप्पे पाळले आहे, जसं की पिल्लांना कसं त्याचं संगोपन करायचं, त्यांना ब्रुडिंग वगैरे कशी द्यायची, त्यांना खाद्य कसे टाकायचे. आता तुम्ही जो फार्म बघितला, माझ्याकडे गावरान कोंबड्या ज्या बघितल्या त्या कशा वाटल्या आपल्याला? कोंबड्याची क्वालिटी खूप मस्त आहे आणि पूर्ण निरोगी कोंबड्या आहे. चांगली ग्रोथ वाटतं आणि प्युअर गावरान आहे यांच्याकडे. आणि अंड्याची क्वालिटी कशी वाटली? अंड्याची क्वालिटी पण छान आहे. जशी त्यांची आपल्याला पाहिजे वजन वगैरे जसं त्या हिशोबानं चांगली ग्रोथ आहे अंड्याची. म्हणजे कोंबड्यांना कॅल्शियम वगैरे चांगलं भेटून राहिलं असं वाटतं.